श्री गणेशा नमः, सिद्धेश महादेवी प्रसन्न। आली होळी आली, सोबत पुरणाची पोळी आली। आज आपण आपल्या किचनमध्ये पुरणाची पोळी करून दाखवणार आहे सोप्या पद्धतीने। पुरणाची पोळी ही प्रत्येक ओकेजनला केली जाते। जसे हिंदू लोकांना होळीच्या दिवशी केली जाते, मकर संक्रांतीला केली जाते। जसे सण असेल त्याप्रमाणे होळीच्या पोळीचा पूर्ण मान आहे। चला तर मग आपण साहित्य बघूया। पाव किलो रवा भिजत घातली आहे आणि ती आता कुकरमध्ये उकडायला ठेवूया। 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी गूळ, आपण घेतले सुंठ, जायफळ आणि वेलची, तेल, हळद, मीठ चवीपुरतं। ते बघून झाले, आता आपण कृतीकडे वळूया। आपण डाळ उकडताना त्यामध्ये हळद आणि तेल टाकणार आहोत। आता 20 मिनिटं डाळ शिजवणार आहे। चांगली शिजली पाहिजे, कणी नाही लागली पाहिजे। आता आपण पुरणपोळीची पारी करायला घेऊया। आता हा मैदा घेतला मी 1 कप, 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, दोन्ही समप्रमाणात घेतले मी। त्यात थोडं मीठ टाकते, थोडी हळद, हे आपण एकत्र मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी घेऊन आपण डो तयार करूया। एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं टाका, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल। आणि आपल्याला एकदम पातळ पीठ करायचं आहे, जास्त पण पातळ नाही, जास्त पण घट्ट पण नाही। एवढं पातळ पीठ करायचं आहे, हाताला हे चिकटते बघा। आता आपण यात तेल टाकूया। असं पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर थोडं आपटून घ्या, म्हणजे पीठ सैल होतं चांगलं। आणि हे असं असं करून घ्या, म्हणजे पीठ चांगलं ताणलं जातं। आता आपण तेल लावलेलं आहे गरजेपुरतं। आता आपल्याला परत ते तेलामध्ये तुंबून ठेवायचं आहे। हे बघा, एवढं पातळ पीठ पाहिजे। जेवढं जास्त तुम्ही पीठ मळाल तेवढं ते मस्तपैकी मऊ मऊ पुरणपोळ्या होतात। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, तर मी गोळा तयार करते। तर हा एक हे घेतले वाडगं, त्यात तेल टाकूया। हे बघा, सगळे फिरून घेते मी आणि हे जे पीठ आहे ते त्यात मी टाकते। त्यावरून पण तेल टाकते मी। बघा, मी तेलामध्ये ही कणिक तुंबून ठेवणार आहे, एक कमीत कमी 2 तासही ठेवणार आहे। हे बघा, अशी मी कणिक भिजवून ठेवलेली आहे। ही आता मी 2 तास कमी तुंबून ठेवणार आहे। नंतर आपण पुरणपोळ्या घेऊ। पुरणाची चाळण आहे, त्यात आपण हे आता चणा मी वाटून घेते। गरम असा वाटायची, मग लगेच होते। असं करायचं। गरम असताना असं रेटायचं हळूहळू, म्हणजे ते आपोआप खाली हे होते। तर मी मग दाखवते खाली कशी पडली डाळ। हे बघा, आता मी पूर्ण डाळ करून घेते, तुम्हाला दाखवते। सगळ्या वाटून घेतले, त्यामध्ये गूळ टाकूया। गूळ मी बारीक चिरून घेतलाय। साखर टाकूया। साखर यासाठी कारण ते गोड वाटणं होतं। यावर आपण हे ठेवूया। आता आपण सारण करून घेऊया। गूळ पूर्ण विरघळला पाहिजे।
गॅस स्लोच ठेवा. आता हे मी गुळ पूर्ण विरघळून तुम्हाला वाटते पातळ झालंय, पण ते गुळ विरघळलंय म्हणून थोडं त्याचं पाणी सुटलंय. थोडं तुम्ही हे असं हे ढवळत राहा, म्हणजे ते घट्ट होत जाईल आणि त्याची खूण म्हणजे हा चमचा व्यवस्थित राहायला पाहिजे. आपला अजून राहत नाही आहे, म्हणजे आपलं सारण तयार झालेलं नाही आहे. आता आपलं सारण तयार झालं आहे. हे कसं ओळखायचं? असा चमचा रोवायचा, हे बघा, तो पडत नाही म्हणजे आपलं सारण तयार झालं आहे. आता थोडी सुंठ घालूया किसून. कारण काय, सुंठ कशाला घालतात? काय काय चण्याच्या डाळीचा बाते आणि म्हणून त्यासाठी सुंठ घालावी, म्हणजे ती त्याला बाधत नाही. जायफळ घालावं. पण गॅस बंद करूनच घालायचं, म्हणजे त्याचा सुगंध कायम राहतो. आणि वेलची पावडर मी बनवून ठेवली होती, ती मी घालते. आता आपण हे मिक्स करून घ्या व्यवस्थित. आता आपण पुरणपोळी करायला घेतोय. आता पीठ मी घेतलंय, हे मैद्याचं पीठ लावलंय, मी मैदा लावलाय. आता मी अशी पोळी लाटून घेते. आता यात आपण तो गोळा घेतलाय, तो हे करून घेऊया. आता आपण पूर्ण त्याला पॅक करून घेऊया. असं म्हणजे आपण उंडा कसा करतो मैदा याला मोदकाला, तसं पॅक करून घेते मी. पूर्ण बंद करून घ्यायचा. तर आपण असं हे करून सगळीकडे पूर्ण पसरवूया. म्हणजे थोडं असं भाकरीसारखं थापून घ्यायचं, म्हणजे पुरण सगळीकडे पसरलं जातं. तर हळूहळू आपण पोळी लाटून घेऊया. आता आपण पुरणपोळी टाकूया. आपली पुरणपोळी ही टम्म फुगली आहे बघा. आता याला तुम्ही हे लावा, तेल किंवा तूप जे लावायचं तुम्ही लावू शकता. सगळ्याचं व्यवस्थित भाजून घ्या. सर्व करणार आहोत पुरणपोळी. हे बघा, त्याच्या आपण तूप टाकणार आहोत. असं तूप टाकायचं आहे. किती नरम झाली बघा, मी तुम्हाला हे करून दाखवते. ही बघा, आपल्या सगळीकडे सारण गेलेलं आहे, पसरलेलं आहे. पुरणपोळी ही साजूक तुपावर खाल्ली जाते आणि गरम गरम कटावर कटाच्या आमटीवर खाल्ली जाते आणि दुधावर पण खाल्ली जाते. सोप्या तुम्हाला मी पुरणपोळी करून दाखवली. याबद्दल तुम्ही जर पुरणपोळी केली तर हमखास तुझी पोळी नरम आणि सुंदर होईल. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि म्हणजे तुम्हाला जेव्हा पण मी नवीन रेसिपी टाकेन तर तुम्हाला नोटिफिकेशन परत सगळ्यात पहिला मिळत जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग.